देवरुंगपाडा विपक्ष जय झोटिंग देवरुंग अशी लढत तुम्ही पाहणार आहात. जय अंबिका देवरुंगपाडा संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. आणि हा सामना सुद्धा 5 षटकांचा असेल. दोन्ही संघांच्या संघनायकांच्या माहितीसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकाल आम्हाला अनेकांनी मोलाचं योगदान केलेलं आहे. सर्व ट्रॉफीज आपण पाहू शकाल पहिल्या क्रमांकापासून तर तिसऱ्या क्रमांकापर्यंत. देवरुंगाचे समाजसेवक सुभाजी घोडे यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. तदनंतर टॉस विनिंग संघटनेला आपण कोल्ड्रिंक्स देत आहोत. संतोषजी वामन पाटील आपले विशेष आभार. नरेश साईनाथ घोडे यांच्याकडून आम्हाला मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफीज प्राप्त झालेले आहेत. त्यांचे विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. बाळरामजी गणपत घोडे आणि दशरथजी पाटील यांच्याकडून संपूर्ण पाहुण्यांसाठी आपण सन्मान चिन्ह देत आहोत. त्यांचे विशेष आभार. विनोदजी केने आणि राजेश पाटील यांच्याकडून संपूर्ण चेंडूंचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. त्यांचे विशेष आभार व्यक्त करतोय. रोहितजी आत्माराम घोडे यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे. आपले विशेष आभार. उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपण ट्रॉफी देत आहोत. मयूरजी पाटील आपले विशेष आभार. प्रत्येक सामनावीरासाठी आपण रिव्हो एनर्जी ड्रिंक देत आहोत. अंकित दलवी मॅन फ्रॉम नांदकर आपले विशेष आभार. आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी आपण या ठिकाणी थंडर स्पोर्टच्या माध्यमातून बॅट देत आहोत. त्याच्यासाठी पुरस्कर्ते आहेत मोरेश्वरजी सुतार. आपले सुद्धा आम्ही या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतोय. सलामी जोडी हरेश पाटील आणि बलवंत दलवी लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. आणि पाहू शकाल पहिला चेंडू मात्र या ठिकाणी खेळत असताना हरेश पाटील थोडंसं चाचपडला गेला. ऋतिक गोडेने मात्र या ठिकाणी आपल्या षटकाला सुरुवात केली. निर्धावानं मात्र या ठिकाणी आपल्या चेंडूची हाताळणी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. अर्ध विकेटने मारा करतोय. ओ बिडॉच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न फटका हवेत मिस्टेक गेली आणि चेंडू पाहू शकाल शेवटच्या क्षणाला मात्र जोपर्यंत फील्ड केला जातोय तोपर्यंत मात्र 2 धावा पलून पूर्ण केल्या गेल्या. हरीश पाटीलचा विचार केला तर हरीश पाटीलसाठी डीप विकेट आहे आणि एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर तैनात केला मनोज घोडेच्या रूपानं. कारण दोन्ही संघातील आपण खेळाडूंचा विचार केला तर मात्र एकत्रित प्रॅक्टिस करतात, एकत्र खेळत असतात. तरी दोघांची अगदी चोर वाटा एकमेकांना माहिती आहेत. त्यामुळे मात्र सामना इंटरेस्टिंग मात्र मूडमध्ये जाणार आहे, त्यात काही शंका नाहीये. ऋतिक पुन्हा एकदा रिबाचा फटका, कडक शॉट आणि या फटकेने तर सर्वांना वेट लावलाय. पहिला चौकार हरीश पाटीलच्या बॅटमधून निघणारा. प्रथमतः इथे रिव्हर्सचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये सक्सेसफुल ठरला हरीश पाटील. मिडल चांगल्या प्रमाणे केलं आणि त्यानंतर फुल टॉस ऑन साईडला उडवलाय. हरीश पाटील आता मात्र आपल्या रंगात आलाय आणि मात्र पावशकाला बॅक टू बॅक दुसरा चौकार.
बदमाश झाला हरेश पाटील. अरे कोई और भरे कोई. पहिला धक्का लागत असताना टीम देवरुंगला फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. सहज पास झेल होता आणि तदनंतर पास झेल ड्रॉप झाले. दोन्ही हात आसमानच्या डोक्यावरती, परंतु तदनंतर विकेट किपर एंडकडे पहा. हरेश पाटील कुठल्याही या फ्रेम मध्ये नाहीये आणि या रनआउटच्या स्वरूपात मात्र इथे या जय झोटिंग देवरुंग संघाने पहिली विकेट गमावली. आज चांगल्या रिदम मध्ये हरीश पाटील होता, परंतु दुर्दैवाने तो मात्र त्या ठिकाणी धावचीत झाला आणि नवीन फलंदाज विजय केणे आज तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. आपण नेहमीच विजयला सलामीवीर म्हणून पाहिलेला आहे, परंतु आज परिस्थिती वेगळी आहे. 5 षटकाच्या मॅचेस आणि त्यामुळे मात्र कुलदिरे संघाला सावरण्याचा मात्र इथून विजयला प्रयत्न करावा लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धाब फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. पण दोन्ही संघाचा आपण विचार केला तर मात्र समान कामगिरी इथे मात्र आपण म्हणू शकतोय, कारण गोलंदाजाने रनआउटच्या स्वरूपात एक विकेट्स आपल्या संघाला प्राप्त करून दिली आणि 11 धाबा मात्र पहिल्या पॉवर प्लेमध्ये खर्च केल्या. पुन्हा लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहतोय. जय झोटिंग देवरुंग चषक 2026 हा दुसरा दिवस. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल आणि उद्या आपण या स्पर्धेला निरोप देणार आहोत. चांगला या ठिकाणी नियोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतोय, चांगल्या प्रमाणे आयोजन पाहायला मिळतोय. थोडंसं फ्लाईट देण्याचा प्रयत्न फुलर येत होता. ओह, तदनंतर पहा मिस्टेक घडली, परंतु बॅकअपसाठी शतरशे पोहोचले गेले. अन्यथा मात्र अजून काय एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र इथे धाबा आपल्याला पाहायला मिळू शकल्या असत्या, परंतु शेवटच्या शरीराला मात्र बलवरनं स्ट्रोक स्वतःचा चेक केला आणि छोट्या बॅकलिपनं मात्र त्या ठिकाणी फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. सिंगल धाव आणि बलवनला पोटमध्ये माहिती की खराब चेंडूची कशी वाट लावायची, चांगला चेंडूला कशाप्रमाणे सन्मान द्यायचा. कारण या सर्व खेळाडूंचा आपण विचार केला तर मात्र सर्वांकडे दांडगा अनुभव आहे आणि तो अनुभव आता मात्र इथे झोकावा लागेल. म्हणून षटकाला सुरुवात केली. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाला राऊंड द विकेट मारा करतोय. रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय. लाऊड अपील. लेग बिफोरच्या रूपाने पंचाने अपील फेटाळली. महेंद्र भवर सर आणि पंच महेश लोखंडे सर यांना तुम्ही पाहू शकला ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये, आणि तिसरे पंच उमेश केणे सर जेपी पॅनल. पंचांनी मात्र या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. आतापर्यंत भरपूर खेळाडूंनी निर्णयासाठी पाहिलं तर चॅलेंज केला होता, परंतु योग्य निर्णय पंचाच्या वतीनं देण्यात आलं. खराब चेंडू फुल टॉस, फटका हवेत केलेला आहे. जागा पाहिली तर अगदी सुरक्षित निवडलेली आहे आणि चेंडू सरळ चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. खराब लेन होती ही लेन. तुम्ही विजय सारख्या फलंदाजाला ठेवू शकत नाहीये. दिवसभर तुम्ही जर हे लेन ठेवली तर दिवसभर विजय तुमच्या अगेन्स्ट मात्र अशा प्रमाणे फटके मारू शकतोय. इथे मात्र पाहू शकतो थोडासा टप्पा पुढे ठेवला आणि त्यामुळे पाहतो की प्रॉपर कनेक्शन मात्र झालं नाहीये. संघाची धावसंख्या सिंगलला पुढे जात असताना 17 या आकड्यावरती. जो संघ जिंकेल तो मात्र सेमीफायनलमध्ये जरूर प्रवेश करेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि दोन्ही संघांना मात्र आज संधी आहे, खास करून ज्या अंबिका देवरुंगपाडा संघाला आज मोका आहे. कारण चालू क्षेत्राचा आपण विचार केला तर मात्र ही दुसऱ्यांदा त्याच्याकडे संधी चालून आलेली आहे, परंतु आज आयोजक संघ त्यांच्या अगेन्स्ट आहे. बॅटच्या आतली कडा चाच पडला. जरूर बलवंतचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण एकही कॉन्फिडन्स लेवलचा फटका मात्र पाहिला नाहीये. 3 चेंडू तो आतापर्यंत खेळलाय, 2 डॉट आणि 1 सिंगल धाव त्याच्या बॅटमधून निघाली. परंतु एखादा चांगला जर फटका त्याच्या बॅटमधून आला तर मात्र जरूर तो कॉन्फिडन्स त्याचा मात्र पुन्हा येऊ शकतो आणि त्यासाठीचा मात्र आपला सहकारी पार्टनर आता मात्र जरूर त्याला कानमंत्र देतोय. कारण या गोष्टीचा सुद्धा मात्र विचार जर केला तर मात्र मैदानाच्या आतमध्ये होण्या फार गरजेच्या असतात. हो पाहू शकला या ठिकाणी
पंचाचा वाईटचा इशारा. काहीतरी एक वेगळा प्रयोग इथे मात्र मनोजने करण्याचा प्रयत्न केला, परंतु ऑफस्टिकच्या अगदी भरपूर बाहेरची हाताळणी केली. आतमध्ये येणारा चेंडू होता. इथे मात्र ऑनसरला पीक केला, फटका चांगला आहे, फ्लॅट खेळलाय आणि चेंडू सरळ त्याला स्क्वेअर लेगच्या पलीकडे एका टप्प्याच्या साह्याने 4 धावांसाठी चौकार. चेंडू मात्र पाहू शकाल या ठिकाणी अगदी स्लॉटमध्ये चेंडू मिळाला आणि पॉवर प्लेमध्ये मात्र या चेंडूचा पुरेपूर बलवन्न फायदा उचललाय. पहिला चौकार त्याच्या बॅटमधून निघाला आणि चौकाराच्या साह्याने संघ पुढे वाटचाल करतोय. 21-22 धाव संख्येवरती. दोन षटकांचा खेळ इथे मात्र संपूर्ण पहिल्या पॉवर प्लेमध्ये सुद्धा आपण पहिल्या ऋतिकनं एक सफलता प्राप्त. आय थिंक रनआउटच्या स्वरूपात तो फलंदाज बाद झाला होता. 11 धावा त्याने खर्च केल्या आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून मनोजने सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी ते हाताळली. त्याने सुद्धा 11 खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज किशोर. भरपूर प्रेक्षक ऑनलाईनच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. जय जोटिंग देवरुख संघाच्या वतीनं और तो विकेट मारा करतोय किशोर. खेचून मारला शॉट मिडवे केला. आय थिंक मात्र पावशेला बीट केल्या, परंतु लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक ऋतिक चेंडूवरती वेगानं मात्र झेपावला. तो परत सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी रोखण्यामध्ये त्याला यश मिळालं. उद्याचा लॉर्ड्स तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जी वेल तुम्हाला दिलेली आहे त्या वेळेवरती सर्वांनी या ठिकाणी उपस्थित दाखवायची आहे. पहिला सामना असेल जय हनुमान चौदरपाडा विपक्ष जय सावरीदेव किरवली. 8:30 वाजता आपण रिपोर्टिंग करा. 9:15 वाजेपर्यंत आपण सामन्याला सुरुवात करू. दुसरा सामना असेल धनेश लोंकुक्से विपक्ष आई गावदेवी नानकर वॉट अ मॅच. तिसरा सामना असेल आई गावदेवी विहाना स्पोर्ट पिसे विपक्ष एकविरा स्पोर्ट सावध. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल योगेश 11 आमने ब विपक्ष जानू स्पोर्ट इताडे ए संघ. म्हणजे उद्याचा लॉर्ड्स आपण जर पाहिला तर एकापेक्षा एक भलाडे संघ तुम्हाला मात्र खेळताना पाहायला मिळतील. म्हणजे ओमसाई आपले लोणार क्रिकेट असोसिएशनतील टॉपचे 8 संघ उद्याच्या लॉर्ड्समध्ये तुम्हाला एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. परंतु आज टॉप 3 मध्ये मात्र कोणता संघ प्रवेश करेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव किशोरनं खर्च केली. चांगला चेंडू फ्लाईट देण्याचा प्रयत्न, चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. पुन्हा चेंडूला मात्र स्टॉप केलंय. सिंगल धाव तिथे मात्र बलवन्न पूर्ण केली. म्हणजे या षटकामध्ये कुठेतरी मोठ्या फटक्यांपासून मात्र दोघांना शांत ठेवलंय किशोर घोडेनं. अनेक वर्षाचा अनुभव किशोरकडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आणि अनेक वर्ष झाले की देवरुखपाडा संघाची तो सेवा करत आलेला आहे. संजय घोडे असतील, किशोर घोडे. आज काही कारणास्तव संजय या संघाचं प्रतिनिधित्व करत नाही, परंतु नेहमीच या संघाच्या पाठीमागे तो खंबीरपणे उभा असतो आणि एक चांगल्या संघाची बांधणी या सत्रामध्ये आपल्याला देवरुखपाडा संघाची पाहायला मिळाली. आणि देवरुखचा विचार केला एका गावातून एक संघ मात्र प्रॉपर तयार केला गेलाय. जबरदस्त फटका, स्टँड अँड डिलिव्हर, प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झालाय. 6 धावांचा षटकार. गावाला ये नातीच्या पाराला न फेऱ्या मारतो यो गावाला. आपण जर विचार केला धुट्टिंग देवाचं मात्र या ठिकाणी गुणगान करत संगीत सध्या आपण ऐकलं, परंतु सध्या विजय किडीचं गुणगान गावं लागेल. ज्याप्रमाणे तो फटका त्याने खेचून मारलाय, अगदी पुन्हा पुन्हा खेचून मारलाय, पुन्हा 3 दशा निवडली आणि रिझल्ट सुद्धा सेम पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक हा दुसरा सिक्सर. आई जागृत आमचा देव.
आज बर्थडे बॉय इज ऑन फायर. सरकचा दुसरा सिक्सर त्याच्या बॅटमधून निघाला. हो इतर लिडिंग आहे चेंडू हवेत परंतु गोलंदाजाच्या अगदी पुढ्यात जाऊन चेंडू मात्र त्या ठिकाणी लँडिंग झाला. एक सेन्सिबल क्रिकेट आज विजयच्या माध्यमातून पाहायला मिळतो कारण त्याला माहिती आहे की या अगोदर 2 सिक्सर आलेले आहेत. तिथे मात्र कुठेतरी डोक्यावरती आता बर्फ ठेवून खेळावं लागेल आणि जर आपण जास्त वेळ खेळपट्टीवरती काढला तर त्याचा आपल्या संघाला जास्त फायदा मिळू शकतो आणि त्या अनुषंगाने आज तो खेळ साकारतोय. बलवंताला चांगली साथ देतोय परंतु इथून तुम्हाला ही पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. परंतु ब्रेक थ्रू आता मात्र इथून कोणता गोलंदाज देणार जय अंबिका देवरुंपाडा संघासाठी. विकेट टेकर तुम्हाला चेंडूच्या हाताळणी मात्र इथे करावी लागेल आणि इथं मात्र बलवानचा फटका आणि गोलंदाजला बसलाय हा 6 धावांचा चटका. जबरदस्त फटका. दादा दलविला बसला गावाच्या वेशीला. कोण? आमचा झोटिंग देव ये रातीच्या पाराला न फेऱ्या हा सिक्सर पहा बलवन काय जबरदस्त पिक केला. पिक अप शॉट आणि पहा त्याची नजर पहा अगदी घारीप्रमाणे चेंडूकडे आहे की चेंडू किती दूरवरती जाऊन लँडिंग होतोय. सुंदर टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीनं आपण सध्या या स्पर्धेचे चित्रीकरण करत आहोत. 3 षटकाचा खेळ संपवला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा म्हणजे या षटकाचा विचार जर केला तर किशोर घोडेनं तब्बल 21 धावा इथे खर्च केल्या. सर्वात मागणा स्पेलला आपण किशोरचा पाहिला. अजूनही 2 षटकांचा खेळ येण्या बाकी आणि हा पक्षी पहा घार आहे अगदी आपल्या पंखांवरती उंच उडान घेता असताना कारण तिचा पंखांवरती विश्वास आहे स्वतःवरती विश्वास आहे आणि त्या अनुषंगाने आता मात्र इथे कुठेतरी एखाद्या गोलंदाजाला मात्र आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवून आता मात्र विकेट टेकर गोलंदाजी मात्र इथे करावी लागेल आणि त्या अनुषंगाने आता पाहू शकाल मनोजनं पुन्हा आपल्या संघाची जबाबदारी घेतली. दुसऱ्या स्पेलमध्ये त्याला आपण पाहू शकाल सांघिक 4थं षटक असेल आणि वैयक्तिक 2रं षटक. चांगल्या स्थितीमध्ये जय झोटिंग दरुसंघ पाहायला मिळतोय. नाणेफेकी जिंकली या ठिकाणी जय अंबिका देवरुंपाडा संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला परंतु तो आतापर्यंत विचार केला तर तो निर्णय अयोग्य म्हणू शकतो कारण प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाने धावा भरपूर वेगाने इथे जोडल्या गेल्या परंतु मनोज आलाय विजेच्या समोर. छोट्या बॅकलिमने मात्र पाहू शकाल फक्त त्या ठिकाणी दिशा देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपण पाहतो की एखादी रणनीती आखली असावी की बलवतीतून अटॅकिंग क्रिकेट खेळेल त्याला मात्र इथे विजय केने त्याला साथ चांगली देईल. म्हणजे अशा गोष्टी जर घडत गेल्या तर मात्र तुमचा कॉम्पिटिशन जो आहे तो मात्र परफेक्ट कधी कधी आपल्याला पाहायला मिळत असतो आणि त्या दृष्टीने जर इथे खेळ झाला तर मात्र एक खूप मोठी धावसंख्या आपल्याला धावफलक्यावरती पाहायला मिळू शकेल. लेफ्टी रायटी ज्यावेळी कॉम्बिनेशन खेळपट्टीवरती असतो त्यावेळी मात्र गोलंदाजांना सुद्धा डोकेदुखी ठरत असतं आणि त्या अनुषंगाने पाहतो की मनोज आता मात्र इथे कुठल्या लेंथवरती कामगिरी करेल. हो चांगला चेंडू खूप पुन्हा गॅप राहिला आहे अगदी एस्टँडच्या पुढे निघाला सफल झाला आणि पाहू शकाल त्या गॅपमधून चेंडू मात्र सरळ झाला. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावानं चेंडूची सांगता खूप पुन्हा गॅप होता. चुकीचा शॉट सिलेक्शन. कडक शॉट. ओ माय गॉड लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि चेंडू सरळ झाला मिड विकेटच्या पलीकडे. बलवनच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा मॅक्झिमम सिक्सर. सिक्सरच्या जोरावरती 50 धावांचा पल्ला सुद्धा मात्र या ठिकाणी कंप्लीट झालाय. हो चांगला प्रयत्न यॉर्करचा होता परंतु कुठेतरी थोडासा गतीमध्ये परिवर्तन केला. चेंडू संत गतीने निघून चालला आणि फलंदाजाने तब्बल 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. मोठे फटके सुद्धा मात्र या ठिकाणी दोघांच्या बॅटमधून निघतायत आणि सिंगल डबलला सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणात या ठिकाणी प्राधान्य देत आहेत. आज क्वालिटी क्रिकेट पाहतो जय जोटिंग देवरुंच्या वतीनं.
आणि याच तर खेळासाठी या संघाला ओळखला जातोय. आणि या दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप पाहिली आपण. हरीश जरूर मात्र त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झाला, परंतु दोघांनी आपल्या संघाला सावरला आणि ते मात्र पाहू शकेल. पुन्हा टॉप आहे, चेंडू हवे, चत्रशक चेंडू खाली चाललाय, चूक करत नाहीये, झेल पकडलाय आणि फलंदाज बलवंतची विकेट मात्र या ठिकाणी प्राप्त करून दिली गोलंदाज मनोज गोडेनं. तर इथे या ब्रेक थ्रू आपल्या संघासाठी प्राप्त करून दिलाय मनोजनं. न्यू बॅटर आकाश पाटील. आकाश आपण जर विचार जर केला तर त्याची बॅट पकडण्याची एक वेगळी शैली आहे. सातत्याने तो मात्र बॉटम हँडचा चांगला तो वापर करत असतो आणि जास्तीत जास्त जर आपण पाहिलं तर ऑन साईडला तो टार्गेट करत असतो. पहिल्या चेंडूचा मात्र पावसाळी सामना करत असताना सिंगल धाव त्याने मात्र कंप्लीट केली आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 53 धाव फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. जरूर आपण पाहतो की एका ग्रामपंचायतीले 2 संघ आहेत. दोघांनी सांगितलं की मैत्रीपूर्ण सामना होणार, परंतु दोघेही मात्र या सामन्याचा विचार केला आपण तर दोघेही विजयासाठी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून खेळत आहेत. कारण दोघांना विजय यावा आहे. कारण जो जिंकेल तो मात्र पुढे वाटचाल करेल, जो संघ पराभूत होणार तो मात्र स्पर्धेच्या बाहेर होणार. आणि जर आपण नवीन वर्षाचा विचार केला परंतु हे दृश्य पहा मित्रांनो, अगदी उल्हास नदी आणि अगदी त्या नदीच्या हाकेवरती बसणारं हे क्रीडांगण, छत्रपती शिवाजी क्रीडांगण देवरुंग बापगाव. काही गोलाकार आहे, वर्तुळाप्रमाणे मात्र हा क्रीडांगण. आजूबाजूला पाहू शकेल हिरवी हिरवी झाडं, मोठमोठे टावर्स तुम्ही पाहू शकाल आणि अगदी आम्ही विचार जर केला तर अगदी मैदानाच्या पाठीमागे कल्याण सिटी तुम्हाला पाहायला मिळू शकेल. आणि नवीन वर्षाचा आपण विचार केला तर मात्र बॅक टू बॅक 3 मॅचेसमध्ये या स्पर्धेमध्ये क्वालिफायर मॅचेस मात्र आज जे जुटिंग धरून संघ खेळतोय, म्हणजे हा वर्ष मात्र त्यांच्यासाठी एक लाभदायक आपण म्हणू शकतोय. या काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर सांगोलीच्या स्पर्धेमध्ये जरूर या संघाने टॉप मध्ये प्रवेश केला होता. हो, मॅचची लिडिंग एज शॉट पहिल्याकडे फिल्डर तैनात. हो हो, काय तो राग व्यक्त केलाय. आकाश पाटीलची विकेट्स प्राप्त केली आणि तिसरा धक्का लागत असताना टीम जय जोटिंग देवरुंग संघाला. नाही गे मित्रांनो, ही जो सामना सुरू आहे तो मैत्रीपूर्ण नाही गे, कन्वर्ट होणार आहे. कारण जो झेल साहिलने पकडला, जो राग त्याने व्यक्त केलाय ना, त्याच्यावरून आपण म्हणू शकतो की म्हणतात ना की खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. त्याने चॅलेंज केलाय, तुम तुम हो तो हम हम है. न्यू बॅटर ललेश पाटील. परंतु या षटकामध्ये पाहू शकाल चांगली वापसी आविष्कारची पाहिली आपण. पहिल्या चेंडू जरूर त्याने स्फेर हाताळला होता व जागेवरती टॅप करण्याचा प्रयत्न चेंडू संत गतीने जरूर चाललाय, परंतु क्षेत्ररक्षक किशोर गोडे
वेगानं चेंडूवरती झेपावलाय आणि विजयला मात्र स्ट्राईक हवी होती, त्यामुळे मात्र त्याने दुहेरीचा प्रयत्न तिथे केला नाहीये. आज विजयनं खेळ चांगला प्रकारे साकारलाय. आतापर्यंत 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून निघाले, 1 चौकार निघालाय आणि वैयक्तिक आपण जर विचार केला तर 20 या धावसंख्येवरती खेळतोय. चांगल्या प्रमाणात फलंदाजी. आज दिवसभर आपण जर पाहिलं तर प्रत्येक सामन्यामध्ये विजयनं खेळ चांगला केलाय. हो, पुन्हा खेचून मारलाय, फ्लॅट आहे. मनोज गोडे चेंडूच्या खाली पकडला असेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी विजय केनेचा खेळ. साठच्या आतमध्ये पाहायला मिळू शकेल की 60च्या पुढे इथे मात्र नेण्याचा प्रयत्न ललिश आणि हनुमान करणार का. पहिला चेंडू बॉटमॅनचा चांगला वापर केला. चेंडू गॅपमध्ये चालला, 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवण्यासाठी प्रयत्नशील राहिलेले आहेत आणि शेवटच्या क्षणाला हो अजूनही चेंडू शोधतायत. तिहेरीचा धाव प्रयत्न झालेला आहे आणि तब्बल 3 धावा त्या ठिकाणी पलून पूर्ण केल्या गेल्या. रिप्ले पाहणं फार इंटरेस्टिंग राहणार आहे. हा स्ट्रोक पहा, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आणि मिडविकेटचा क्षेत्ररक्षक दोघेही गेले. मनोजने जरूर चेंडू सेव्ह केला आणि तदनंतर अजयची गडबड पहा त्या ठिकाणी. ओ ओ ओ अजूनही चेंडू शोधतोय तो. ओ कडक शॉट, काय फटका आहे, चपराक शॉट, चाबूक शॉट आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे ललितच्या बॅटमधून निघणारा हा दर्जेदार चौकार. कडक शॉट, हा क्लास ललिश पाटीलचा आहे. सुरुवातीला आपण ललिशला या संघामध्ये फक्त गोलंदाज म्हणून ओळखायचो, परंतु सध्याच्या घडीला जर पाहिलं मागील 2-3 वर्षापासून एक प्रॉपर अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची या संघामध्ये आपण निवड होताना पाहिलेली आहे. आणि या चौकाराला मात्र थोडीफार या ठिकाणी एक वेगळी ऊर्जा इथे मात्र निर्माण झाली. धफलक्यावरती एक चांगल्या स्थितीमध्ये हा संघ मात्र पोहोचलाय. 62. हो, चांगला चेंडू खाली राहिला आणि त्यानंतर पाहू शकतो रनआउटची संधी निर्माण झाली होती, परंतु एस्टनवरती मात्र निशाणा साध्य होऊ शकला नाही. बायच्या स्वरूपात ही शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव, 63 धावा जोडल्या गेल्या. लक्ष असेल जे अंबिका देवरुंगपाडा संघासमोर 65-64 धावांचा असेल आणि हा बॅटिंग कार्ड पहा. आकाश शिनेरच्या बॅटमधून पाहिले आपण सिंगल, विजयच्या बॅटमधून 20 धावा पाहिल्या. हरीश पाटीलला 2 चौकार जरूर लगावले, धाव संख्येवरती तो भास झाला. बलवंत सुद्धा चांगली सुरुवात केली, 20 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या. ललितच्या बॅटमधून 1 चौकार पाहिला, 5 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि हनुमाननं आपल्या टीमसाठी 3 धावांचं योगदान दिलं. 63 धावसंख्येवरती पोहोचले गेले आणि हा बॉलिंग कार्ड कृतिकनं एका षटकाचा स्पेल हाताला 10 धावा खर्च केला. विकेटचं कॉलम त्याचं खाली राहिलं. मनोजने 2 षटकाचा स्पेल हाताला 21 धावा त्याने खर्च केला, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये पाहिली. किशोरचा सर्वाधिक महागडा स्पेल पाहिला आपण, एका षटकामध्ये 21 धावा त्याने खर्च केल्या, परंतु अविष्कारनं गोलंदाजी चांगली केली. फक्त 9 धावा खर्च करत 2 विकेट्स त्याच्या नावावरती आपण पाहिल्या. तर टॉप 3 मध्ये आता मात्र संघ कोणता प्रवेश करेल. दरम्यान पाहू शकेल या ठिकाणी युवा सेनेचे शाखा प्रमुख आदरणीय खांडवलगावचे युवा उद्योजक प्रशांत शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. जय हनुमान खांडवल बस संघाने पुरस्कृत सुद्धा आहेत आणि पाहू शकेल फटाकांच्या आतिषबाजीनं
त्यांचा हा स्वागत जय झोटिंग देवरुख संघाच्या वतीने या ठिकाणी केला जातोय. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. स्मार्ट सिटी असंच आपण इथे उल्लेख करू शकतोय. चला थोडे काही विश्रांती आहे तर आपण जाऊया डीजे अजय केडे आणि ऐकूया एक चांगला संगीत. मनोज घोडे आणि या सौरव पाटील हे दोन सलामीवीर फलंदाज आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. आणि या षटकाला सुरुवात केली या ठिकाणी आकाश पाटीलनं. आणि सौरव पाटीलचं एक स्वप्न होते की मला आकाश पाटीलला फेस करायचं आहे आणि जरूर तो स्वप्न त्याचा आज साकार झाला असं म्हणावं लागेल. पहिल्या चेंडू पाहू शकले ते निर्धावन हाताळलाय आणि काही पारितोषिक आहेत. भावेश केलेने एक झेल पकडला तर रोहन शेठ पाटील याच्याकडून तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. शॉर्ट फायनलिंगला सध्या ते फील्ड करतायत, परंतु तिकडे मात्र चेंडू जाणार का, झेल जाणार का. आणि जर मनोज गौडनं सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर मात्र रोहन शेठ पाटील यांच्याकडून सेम पारितोषिक असेल 1,000 रुपयाचं. म्हणजे दोन्ही संख्या आपलेच आहेत, 2,000चं आहे. चला संकल्पना चांगली आहे, म्हणजे घरचे पैसे घरातच राहणार आहेत. आकाश पाटील पुन्हा एकदा हो हो सब ब्रेन डिलिव्हरी, परंतु पाहू शकाल पंचाचा वाईटचा इशारा. इष्टाच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी एक धाव पाहायला मिळाली. चला प्लीज पंचाकडे कुठल्या प्रकारचा आपण या ठिकाणी ऑर्गनाइज करू नका. वाईट आहे कारण रिप्लेमध्ये सुद्धा साफ दिसतो या ठिकाणी. आव्हान तर ते रूपाने या ठिकाणी पाहू शकाल श्रीगणेशा होता असताना जे अंबिका देवरुंबडा संघाची पॉवर प्ले 2 षटकं जी आहेत ती मात्र फार महत्त्वपूर्ण राहणार आहेत. जे अंबिका देवरुंबडा संघाचा विचार केला तर अजून एक चांगला चेंडू. म्हणजे पहिले 4 चेंडूचा विचार आपण केला तर 4ही चेंडूवरती मनोज मात्र तिथे बीट झाल्या. परंतु आकाशच्या अगेन्स्ट आता सौरभला संधी मिळेल की नाही हा प्रश्न पडलाय, कारण चॅलेंजिंग गेम ओव्हर आहे ना. असू द्या, स्वप्न पाहायला पाहिजेत, परंतु उघडे डोळ्याने पहा, झोपेत पाहू नका. साकार तुम्हाला करायचे असतील तर ओ स्टँड अँड डिलिव्हर एवन क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार मनोजच्या बॅटमधून निघालाय. एक मारा की शॉलिड मारा.
आणि आपल्याला मनोजच्या वतीने पाहायला मिळाला. पहिल्या तिन्ही चेंडूचा आपण विचार केला तर मात्र तिन्ही चेंडूवरती या ठिकाणी मनोज पूर्णपणे सासपडला, परंतु हा क्लासिकल फटकेबाज आहे, फलंदाज आहे आणि तो क्लास मात्र त्या सिक्सरवरती आपण मनोजचा पाहिला अगदी गोलंदाजा डोक्यावरून. आणि त्यानंतर फक्त दिशा दाखवली, त्या ताकदीचा वापर नाहीये, फक्त युक्तीचा वापर केलाय आणि चेंडू वेगानं अभय आहे तिकडे, म्हणजे काही भय नाहीये संघाला, कारण तो चेंडू तिथे सेव्ह केला आणि त्यानंतर हेजिटेशन, फेकी संत आली आणि एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये आणि दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये आणि अखेर शेवटचा बॉल फेस करण्यासाठी आता मात्र सौरव पाटील आलाय स्ट्रायकिंग एंडला. आणि आज तो स्वप्न मात्र सौरभचा पूर्ण झालाय असंच म्हणावं लागेल. संघाची धावसंख्या एकूण बिनगडी बाद 10 धाबा, 64 धाबांचा पाठलाग सध्या सुरू आहे. अजूनही लक्ष्यापासून 54 धाबा दूर जे अंबिका देवरुपाडा संघ 5-5 षटकांचे सामने आपण पाहतोय. परंतु व्यासपीठावरती पाहू शकाल युवा उद्योजक प्रशांत शेठ पाटील खांडवलचे आज या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि या पाहू शकाल या ठिकाणी मिडॉपला बेट करण्याचा प्रयत्न होता आणि 100 कॅच हनुमान केणे, काय जबरदस्त झेल त्याने पकडलाय. पहिला धक्का लागत असताना ज्या अंबिका देवरुपाडा संघाला आणि हनुमान सांगतोय माझा हात जगन्नाथ. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झाला आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती आकाश पाटीलने आपल्या संघाला विकेट्स प्राप्त करून दिली. फक्त 10 धावा खर्च केल्या पहिल्या पॉवर प्लेमध्ये. येणारा 24 चेंडूच्या खेळाचा विचार केला तर 54 धावांची अजूनही आवश्यकता आणि तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज आलाय मिस्टर ऋतिक गोडे. ललेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय संघनायकानं. अडोस पडोस की लढाई, परंतु कडवी होणार आहे. अर्ध विकेटना मारा करतोय, ऑनसला खेचून मारला, गॅप शोधलाय आणि बलवंतच्या अगदी डोक्यावरून. प्रयत्न चांगले राहिले, एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु चेंडू लँडिंग झालाय सीमेरेषेच्या पलीकडे आणि आलाय मॅक्झिमम सिक्सर. तर या खेळपट्टीचं वैशिष्ट्य आहे, कधी चेंडू खाली राहणार, कधी चेंडू उचली घेणार आणि या धावांचा पाठलाकडे एवढं सोपं नाहीये. आणि इथे तर मात्र 60 ओलांडलेले आहे, लक्ष तर खूपच दूर आहे. परंतु जर इथे चांगली इनिंग जर इथे दोघांनी जर केली तर मात्र या धावांचा पाठलाग होऊ शकतोय. परंतु जर अशा प्रमाणे गोलंदाज झाली तर मात्र लक्ष कुठेतरी दूर जाऊ शकतोय. जरूर सिक्सर पहिल्या चेंडूवरती आला, परंतु त्याचा चोख प्रत्युत्तर बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू मात्र या ठिकाणी ललेश पाटील हाताळले, वापसी करतोय. 16 धावा फलक्यावरती आतापर्यंत लागलेले आहेत. चांगली मॅच, कालसुद्धा आपण क्वार्टर फायनलची लढत चांगल्या प्रमाणात पाहिली. हो, चांगला मात्र या ठिकाणी मिडल गेलाय, परंतु गॅप शोधता आला नाहीये. आकाश पाटील वेगाने चेंडूवरती पोहोचले, सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. सिंगल डबल धाबा जेवढा येणार तेवढा मात्र कुठेतरी निसुटकेचा श्वास मात्र या ठिकाणी जे शूटिंग देऊन मात्र खेळाडू धरून मात्र त्या ठिकाणी सोडतील. परंतु जर अधूनमधून मोठे फटके जर येत राहिले तर मात्र कुठेतरी धावांचा वेग इथे वाढला जाऊ शकतो. या स्कोर कार्ड जो आहे तो मात्र या ठिकाणी हलता राहू शकतो आणि हा सामना जर क्लोज गेला आणि जर या दोघांपैकी एखादा जर फलंदाज टिकून जर राहिला तर मात्र इथे मॅच फिनिश होऊ शकते. परंतु त्या प्लॅनिंगच्या नुसार आता मात्र दोघे इथे केलेलं साकारणार का अपरकटच्या साह्यानं पंच केलाय पॉईंटच्या डोक्यावरून. चेंडू वेगाने चाललाय, थांबणार नाहीये. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांचा आणि चौकार.
21 धाबा दहा फलक्यावरती लागल्या गेल्या. ओ हो काय फटका केला अगदी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये फील्ड केला जाईल तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. रॉकेट शॉट होता परंतु हनुमान वेगाने गेला आपल्या उजव्या बाजूनं. चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळाली. आणि जर दोन्ही टीमचा जर विचार केला तर आतापर्यंत ज्या अंबिका दोरबाडा संघ पुढे आहे असं म्हणावं लागेल धाबांचा पाठला करत असताना. परंतु जो तिसरा षटक जो पाहिला आपण पहिल्या इनिंगमध्ये किशोर त्याने 21 धाबा जिथे खर्च केले होते तिथून मात्र जय झोटिंग देऊन संघानं वापसी केली होती. 2 षटकांचा खेळ संपूर्ण 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 23 धाबा 10 फलकामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे पहिल्या इनिंगचा विचार केला तर पॉवर प्लेमध्ये जय झोटिंग देऊन संघानं 22 धाबा जोडल्या होत्या आणि इथे मात्र एक धाव एक्स्ट्रा आपण पाहतोय. धाबांचा पाठला करत असताना जे अंबिका दोरबाडा संघाने जोडलेले आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज विजय केणे. ते प्रत्येक षटकासाठी नवीन नवीन गोलंदाजाचा मात्र इथे वापर केला गेला आहे. आतापर्यंत 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 41 धाबांची अजूनही आवश्यकता. अठारह गेंदों में 41 रनों की जरूरत. विजय पुन्हा एकदा गॅप शोधलाय. हो आज बलवंत एकच हाताने मात्र फील्ड करण्याचा जास्त प्रयत्न करतोय आणि तिथे मात्र पाहू शकाल हो 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 एक हो रहा है भाई. कॉलिंग परफेक्टली नव्हतं आणि पाहू शकाल तब्बल 2 धाबा जरूर पुणे केल्या गेल्या. थोडंसं हेजिटेशन जरूर होतं परंतु दोघे आपापल्या कॉपिंग क्रीजमध्ये व्यवस्थित पोहोचले गेले. अजूनही मात्र सामन्याचा चित्र जो आहे तो मात्र स्पष्ट होत नाहीये. अरे इथून कोणताही संघ मात्र जिंकू शकतो. अगदी नेट टू नेट फाईट सध्या आपण पाहतोय. टी फॉर टॅट ठोसा मात्र इथे देण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि खास आपण जर पाहिली तर मनोज आणि ऋतिकची जोडी अजून मात्र पाहिली तर या ठिकाणी खेळपट्टीवरती आहे आणि जोपर्यंत ही जोडी मात्र खेळपट्टीवरती राहणार तोपर्यंत जय अंबिका दोरबाडा संघाच्या विजयाच्या ज्या आशा आहेत त्या मात्र पल्लवीत राहणार. कारण याच जोडीच्या नावाने संघ ओळखला जातोय मनोज गोडे आणि ऋतिक गोडे. परंतु इथे विजय एखादी विकेट्स मात्र आपल्या संघाला प्राप्त करून देणार का. तसं जर पाहिलं तर विजय एक चांगला विकेट टेकर गोलंदाज राहिला आहे सीझनमध्ये. ओ डान्सिंग ट्रॅक शॉट फटका हवेत गेलाय. उंची जास्त मिळाली. हरेश पाटील चेंडूच्या खाली कुठल्याही प्रमाणात चूक करत नाहीये. त्याने पकडला जेल आणि समाप्त झालाय सोन्या बैलाचा मालक अर्थात मनोजचा खेळ. धक्का क्रमांक 2 लागेल टीम जय अंबिका दोरबाडा संघाला. माइंड खेळाडू आहे आणि या विभागातील सर्वात लेजंड खेळाडू दिलीप गोडे यांच्या माध्यमातून दोन्ही संघाला आणि आज विजय केणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांच्याकडून आलेल्या आहेत. धन्यवाद विजय दिलीपजी गोडे. आपलंसुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी ते आनंद घेत आहेत. किंवा जर इथे असाल तर विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ओ चांगली दिशा दाखवली. चेंडू वेगाने चाललाय. फाईन परंतु बलवंत कमालीचा मात्र तिथे या ठिकाणी शतरक्षीचा दर्जा मात्र तिकडे सादर केलाय. 2 धाबा आपल्या संघासाठी वाचवले असंच म्हणावं लागेल. मागील मॅचचा हिरो अर्थात दिगंबर आलाय बॅटिंग करण्यासाठी आणि त्याच्या बॅटमधून मात्र पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी 2 धाबा मात्र निघाल्या आणि या 2 धाबांच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल पोहोचली गेली 27 या आकड्यावरती. म्हणजे येणारे 15 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 37 धाब्याची इथून मात्र या ठिकाणी गरज आहे. अधूनमधून मोठे फटके मात्र इथे खेळावे लागतील. पंचाचा वाईटचा इशारा आणि 1 फॉर दी ओव्हरचा मात्र या ठिकाणी इशारा दिला जातोय. कारण तो पहिला बाउन्सर होता त्याचा मात्र विजयने इथे वापर केला परंतु कुठेतरी बॅटरच्या रिचच्या पलीकडे मात्र पाहायला मिळाला आणि त्यामुळे मात्र पंचाने त्या ठिकाणी दंडित केलं गेलं. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन लाऊड अपील फिंगर अप एस्टॅनच्या मधोमध पकडलाय कात्रीत पकडला आणि फलंदाज दिगंबर बॅक टू द डगआउट.
आपण स्लोअर वन चिरूची हाताळी विजयाने केली आणि त्याच गतीमध्ये पाहिला तर दिगंबर मात्र त्या ठिकाणी बीट झाला. पुन्हा तुम्ही पाहू शकाल ॲक्शन रिप्ले. हो हो फिंगर रोल केले. आय थिंक नकल बॉलच्या अंदाजामध्ये चेंडूच्या हाताळे आणि काय निर्णय दिला पंचाने, योग्य निर्णय. अगदी मधल्या एसटीवरती चेंडू मात्र जाऊन धडकत होता आणि त्याचवेळी पाहिले की मागील पहिल्या दिवसापासून तिन्ही पंचांची उल्लेखनीय कामगिरी या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. न्यू बॅटर अजय घोडे आलाय आणि अजयने पहिला चेंडू आसमानमध्ये खेळलाय, परंतु ताकद नाही आहे फटक्यामध्ये, टायमिंग प्रॉपर नाही आहे. वन बाउन्समध्ये चेंडू फील करतायत आणि तर मात्र इथून आपण विचार केला तर मात्र थोडीशी का होईना परंतु पकड या सामन्यावरती जे झोटिंग धरून संघाची आपल्याला पाहायला मिळाली. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधीही काही होऊ शकेल. लक्ष्य 64 धावांचा आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ अजूनही प्रगती पथावरती सुरू आहे आणि ऋतिक घोडे अजूनही खेळपट्टीवरती आहे. बागपूरला गेले, समोर दिशे केल्याचा प्रयत्न, हो अभयचं कमालीचा फील केला, फेक लाजवाब केली. आणि पहा जसं अभय प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळतोय आता मात्र त्याच्या खेळामध्ये सुद्धा भरपूर आपल्याला इम्प्रूव्ह होताना पाहायला मिळालेला आहे. चांगला अनुभव त्याच्याकडे येत चाललाय आणि अशाप्रमाणे पाहू शकाल 3 षटकांचा खेळ मात्र इथे संपन्न झाला. 10च्या धावकुतीने आतापर्यंत धावा या ठिकाणी जोडल्या गेल्या. 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक, 12मध्ये 34 धाबींची आता मात्र इथे आवश्यकता. म्हणजे आस्किंग रन रेट जो आहे तो मात्र या ठिकाणी वाढलेला आहे. प्रति षटकाचा विचार केला तर मात्र 17च्या गतीने इथे धाबा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये तुम्हाला इथून मोठा फटकाच खेळावा लागेल. सिंगल डबल आता मात्र इथून काही सिद्ध होऊ शकत नाहीये. ललेश पाटील दुसऱ्या स्पेलमध्ये आला. पहिल्या स्पेलमध्ये ललेशनं जरूर 13 धाबा खर्च केला होता. विकेटचं कॉलम जरूर त्याचे खाली राहिले, परंतु ललेश पाटील एक फायटर खेळाडू आहे, विकेट टेकर गोलंदाज आहे आणि पुन्हा मात्र त्याच्यावरती आकाश पाटीलनं विश्वास जो दाखवला आहे तो विश्वास मात्र इथून सार्थ ठरवण्याचा प्रयत्न तो करणार का. 12 चेंडू 34ची गरज. जिंकणार कोण, देवरुंग पाडा की देवरुंग. परंतु एक ट्रॉफी जरूर ग्रामपंचायतीच्या दिशेने मात्र जाणार आहे, त्यात काही शंका नाहीये. चला खेळाला सुरुवात करायची आहे. जो तुम्ही रिदम प्राप्त केला तो रिदम तोडू नका. सामना करे ऋतिक घोडे. पहिला चेंडू खेचून मारलाय, फटकाला जबाब, परंतु मिड विकेटला हरेश पाटील एका हाताने झेल पकडलाय. हा झेल नाही तर सामना पकडलाय असंच आपण म्हणू शकतोय. आणि आकाश पाटीलचं सेलिब्रेशन पहा. फटका कडक होता परंतु त्यापेक्षा अधिक चांगल्या दर्जाचं आपण क्षेत्ररक्षण पाहिलं. आणि हे जरूर मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती हा ॲक्शन रिप्ले जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवला जाणार. एक क्षण असं वाटलं की जरूर चेंडू मात्र मिड विकेटच्या पलीकडे निघून जाईल, परंतु तदनंतर ओहो बॅलन्स दाखवलाय, स्वतःच्या एका पायावरती कंट्रोल त्याने केलाय. चेक केला जातोय. तिसरे पंच या आपण कंट्रोल रूम मध्ये या. थोडस क्लोज आहे. कुठल्याही संघावरती कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही. फेअर क्रिकेट आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे आणि त्यामुळे आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा आपण इथे वापर करूया. वेगवेगळ्या अँगलने मात्र हा रिप्ले तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि या तिसऱ्या पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. फलंदाज बाद आहे. सुपर से ऊपर हा झेल इथे मात्र हरीश पाटीलने पकडलाय. ललेश पाटील पुन्हा एकदा. हो नवीन फलंदाज किशोर घोडे आलाय, परंतु पहिल्या चेंडूवरती त्याला मात्र त्या ठिकाणी बीट केलाय आणि इथून मात्र कुठेतरी लक्ष आता आपण पाहू शकाल या ठिकाणी थोडासा दूर चालला जे अंबिका देवरुंगपाडा संघाच्या दृष्टिकोनातून. आणि मागील सुद्धा आपण स्पर्धा जर पाहिली, लक्ष्या बैलाच्या नावाने ती स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा अंतिम क्षणापर्यंत जय झोटिंग देवरुंग संघानं लढा दिली होती. म्हणजे आपली घरची जी स्पर्धा आहे
ती स्पर्धा मात्र या संघासाठी लक फॅक्टर ठरलेली आहे. बॅट अँड पॅटच्या माध्यमातून ही धाव ओहो बलवंतनं एस्टनवरती निशाणा साध्य करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु एस्टनवरती चेंडू जाऊन मात्र धडकला नाही. सिंगल धाव मात्र तरी पूर्ण केले गेले. चांगली गोलंदाजी दुसऱ्या स्पेलमध्ये ललेश पाटीलच्या वतीने आपण पाहतोय. जरूर विकेट्स ललेश पाटीलच्या खात्यामध्ये जरूर मिळाली, परंतु मित्र म्हणे की सर्व क्रेडिट हरेश पाटीलला द्यावं लागेल. पण षटकाराचं रूपांतर त्याने विकेटमध्ये दाखवलं आहे. हा तुमच्याकडे स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे. तुम्ही जर कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रयत्न केले तर मात्र तुम्हाला जरूर त्या क्षेत्रामध्ये यश मिळेल आणि तो यश मात्र हरेश पाटीलने आपल्या संघासाठी प्राप्त करून दिला. हा दर्जा ओ कट केलाय, जबरदस्त फाटक्या ते पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू सरळ चला बाकड पॉईंटच्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे अजय गुडेच्या बॅटमधून निघणारा हा क्लासिकल चौकार. करत मात्र निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अशाच प्रमाणे मात्र धावांचा वेग तुम्हाला या ठिकाणी वाढवावा लागेल. अजयसाठी एक पारितोषिक आलेलं आहे, परंतु अनाऊन्स करण्याच्या अगोदर मात्र त्याच्या इष्ट्या उद्ध्वस्त केल्या. दांडी गुल ललेश पाटीलच्या अकाउंट मध्ये मात्र पाहायला मिळाली ही दुसरी सफलता. म्हणजे असं वाटतं की या विभागामध्ये अजय गोडे उर्फ आसमानचे फॅन फॉलोविंग भरपूर जास्त संख्येने आहे असंच म्हणावं लागेल. परंतु काय चेंडूच्या हाताने केली परफेक्टली यॉर्कर आणि त्या यॉर्करला मात्र सन्मान अजय देऊ शकला नाहीये आणि त्यामुळे आता नवीन फलंदाज आविष्कारला मात्र या ठिकाणी आतमध्ये येणे भाग पडल्या गोलंदाज ललेश पाटीलनं. धावांची ज्यावेळी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी 2 षटकामध्ये चांगला खेळ जे अंबिका देवरुपाडा संघाच्या वतीने आपण पाहिला, परंतु विजय केनेचा स्पेल तिथून मात्र संपूर्ण या सामन्याचं चित्र बदललं गेलं. डावा स्टिकच्या मात्र पलीकडे या चेंडू जाणारा वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव मात्र तिथे पाहायला मिळाली. संपूर्ण आपण जर या सामन्याचा विचार केला तर मात्र तिन्ही डिपार्टमेंटमध्ये जय जोटिंग देऊन सगळा केलेला उल्लेखनीय राहिल्यास अजूनही सामना संपला नाही. 7 चेंडू शिल्लक आहेत, 28 धावांची अजूनही आवश्यकता. हो बॅट शिकाडा आणि एस्टनच्या पाठीमागे बलवंत कुठल्या प्रमाणे चूक करत नाहीये. तिसरी सफलता ललेश पाटीलच्या खात्यामध्ये आपण पाहिली. 4 षटकाचा केली ते मात्र संपन्न फक्त 10 फलकावरती धावा आपण पाहिल्या 36. विजयासाठी 6 चेंडू शिल्लक, 28 ची गरज. तत्पुरती जाऊया आपण स्वागत कक्षामध्ये. काही सन्मान जे आहेत त्या सन्मानाकडे आपण इथे वाटचाल करणार आहोत. आज आपल्यामध्ये पाहू शकाल खांडवलगावचे युवा उद्योजक जय हनुमान खांडवल बस संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय प्रशांत शेठ पाटील आज या स्पर्धेमध्ये पाहू शकाल त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांचा हा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आणि मी विनंती करतो या मिस्टर रोहन शेठ पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते या प्रशांत पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे. जय हनुमान खांडवल बस संघाचे पुरस्कर्ते युवा उद्योजक आणि त्यांचा संघ सुद्धा मात्र पाहू शकले या सत्रामध्ये चांगली कामगिरी करतोय. प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून चांगला खेळ ते साकारतायत आणि त्यांचा हा सन्मान रोहन पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न करीत आहोत. आपण इथे आला त्या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. शेवटचे 6 बॉल 28 ची गरज. पहिला चेंडू पाहू शकले या ठिकाणी टर्न केला स्क्वेअर लेगचा फिल्डर वेगाने चेंडूवरती झेपावतोय तोपर्यंत सिंगलच धाव मात्र त्या ठिकाणी जोडली जाईल. म्हणजे इथून आता प्रत्येक चेंडूचं दर्शन तुम्हाला सीमे रेषेवरती घडवावं लागेल. परंतु ही चूक आता मात्र गोलंदाज अभय इथून मात्र करणार का, कारण 5 चेंडूमध्ये इथून आता 27 ची गरज हा सामना जिंकण्याकरिता जय अंबिका देवरुपाडा संघाला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. अजून एक चांगला चेंडू. ओहो भावेशला झेलसाठी पारितोषिक होतं परंतु चेंडू बाउन्स मध्ये त्याने कलेक्ट केलाय. हरकत नाही, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. पण रोहन पाटील यांचं म्हणणं आहे की एखादा झेल त्याने पकडावा, परंतु झेल त्याच्याकडे जात नाही बिचारे, ते तरी काय करणार. हा फलंदाजाने कॉम्प्रोमाइज केला तर झेल त्यांच्याकडे जाऊ शकतोय. पूर्णपणे मैत्रीपूर्ण हा सामना
प्रेक्षकांना पाहायला मिळाला. हो, हवेत खेळलाय परंतु सेफ लँडिंग होणार. आणि हरेश पाटील पहा असं वाटतं की गार्डन मध्ये फिरतो, दिल गार्डन गार्डन हो गया. पहा प्रेक्षकांचा प्रेम अजूनही उतरून चालला. भावेशने अजूनही जर एका बाउन्सवरती किंवा दुसऱ्या बाउन्सवरती जरी चेंडू मात्र त्याने पकडला तरी सुद्धा उमेशजी दळवी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना दिलं जाणार आहे. आता जागा कुठली निवडायची भावेश आपण ठरवा. जास्त कुठल्या दिशेने चेंडू येत आहेत. हो, चांगला चेंडू फुलर लेंथ होता आणि पाहू शकाल सिंगल धाव तिथे घेण्याचा प्रयत्न करतायत. तिथून आता मात्र पराभवाचं अंतर तुम्ही करू शकाल कारण शेवटचा बॉल शिल्लक. एक पाऊल दूर विजयापासून टॉप 3 मध्ये जाण्यापासून जय झोटिंग देवरुंग संघ. आणि लगभग आजच्या दिवसावरती नाव अजूनही कोरला नाहीये कारण चेंडू वाईड आहे. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. थोडा वेळ अजूनही मात्र या ठिकाणी काढावा लागेल. आणि अखेर जबरदस्त खेळ आजच्या दिवसभरामध्ये जय झोटिंग देवरुंग संघाच्या वतीने आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. आणि या स्पर्धेतील टॉप 3 मध्ये जाणारा दुसरा संघ ठरलाय. कालचा दिवस आई गावदेवी वालची संघाच्या नावावरती पाहिला आणि आजचा दिवस जय झोटिंग देवरुंग संघाच्या नावावरती राहिला.